तर हे गाईज गुड इव्हिनिंग, कसे सगळे एकविराच्या आशीर्वादाने सगळे चांगले असतील. तर गाईज आज चाललंय आम्ही पाहिलेली एकविरीला नवस आहे गावातनं, म्हणजे ऑर्डर आहे आम्हाला ते नवसाची. तर चला, पाठीमागे आपला मंदिर आहे, आमच्या गावाचा दिवे गावाचं मंदिर आहे गावदेवी मातेचा. आणि टेम्पोमध्ये बसलोय जस्ट, भरपूर टायमानंतर टेम्पोमध्ये बसलोय. इथे 2 घंटे झाले आलतो. तर सर्व एक 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 जमा होतात. काय बोलणार, हे वाजवा आता, वाजव वाजवला या तुम्ही, वाजवा. गाईज आम्ही आता नाश्ता करायला थांबलोय, कधीपासून भूक लागलेली. जास्त टाइम नाही झाला, आम्ही ट्रॅव्हल करतो तर 1.5 तास झाला, जास्त पण नाही. नाश्ता करायला थांबलो. गेल्या वर्षी पण इथंच थांबलेलो आम्ही, आता पण इथंच थांबलो, काहीतरी बघतो. तर सँडविच घेतला खायला, त्याच्यावर शेजवान चटणी टाकले त्याच्यावर. पहिल्यांदा बघता सँडविचचा. मंचुरियन, आम्हाला मंचुरियन आवडतं. ओमनी त्याला. तर गाईस घाटामध्ये खूप सारे ट्रॉफिक आहे, तुम्ही बघू शकता, भरपूर ट्रॉफिक आहे. तर परत पुन्हा एकदा वाजवायचं आहे, परत एकदा तोच जल्लोष. तर 9 वाजले रात्रीचे आणि घेतल्या परत वाजवायला. आणि सोडे आमचा झोपलाय. गाईज जस्ट पोहोचलो, आपली पालखी असते तिथंच पोहोचलोय. जिथं आपली पालखी असते तिथंच आपलं म्हणजे इथं रूम आहेत. तर आता बघूया, भूक तर भरपूर लागले. मेंढी गाडी दिली. तर चला पहिलं तर बॅग घेतो, भाई चार्जिंग संपले मोबाईलचे, ते पहिलं करू काम, मग तिथे जाऊ. भूक लागले, वाजते येते भरपूर छान. गोट्याचा तू टेम्पो चालवत होता का रे? हा मग भाई. अरे असं कसं यार चालवतो एवढा फास्ट? धपाक धुबूक आडमोड्याची वारी. तर मंगेश मास्टर
तर चला पहिलं तर सामान काढू आपला पॅन्टचा. आणि गाईज राजा घाटेवाला राजा घाटेवाला एवढे कांदा घातला जमते जमते. आता लग्नाचा ऑर्डर येत तू जेवण राजा. तर काय तुम्ही हे कांदा लसूण सॅलड कापी घेतले या लोकांनी. कापा बाबा नो भूक लागले. लिव्हर बेटा आणि इथं पालखी जागा असते आपली. इथं पालखी असते पण हे थोडा ॲक्च्युअल प्रॉब्लेम होण्याचा मोठं सॉल्व करून दे. तर आमच्यासोबत भंगारवाला आल्या बघू शकता तुम्ही. जिंगल बेलवा जिंगल बेलवा भंगारवाला वरून भंगार काय ऐकायला होता केवणी द्यायला ग. माझ्या आपला भंगार कुठे विकायचा या टोटीवाला टोटीवाला का. अच्छा अच्छा मी गेला भंगारवाला का. भरपूर स्टॉक घेतले रे टोट्यांचा. काशील ना तू जे तू खांद्यावर मार. खांद्यावर मारून दाखव एकदा. मार मार सायली. तर काही सोय थोडी खाण्यापिण्याची आणि ते रिवो आहेत ना. ओके चला तेल आणि रिवो घेतलेत. जाऊया परत आता तिकडे आपल्या ग्राउंडवर. कोणीच नाही ट्रॉफिक करायला नको द्या. काय माहिती काय बोलत होता. नाही ते दाखव जरा मॅप खोटा दाखव ते. आम्हाला बी ते दिवशी रील्स बनवले. आम्हाला पाण्याची घालवले ते मॅपने. नाही तो येवले भंगारवाला. तर काही जस्ट मॉर्निंग झाले आपले आणि आंघोळ बिंगोल करून एकदम फ्रेश होऊन परत पुन्हा तोच ब्लॉग कंटिन्यू करत आहे. आम्ही तर भरपूर लेट झालो म्हणजे आंघोळ करायला. आता त्यांची घरची मंडळी आंघोळ केल्याशिवाय आम्ही नाही ना करू शकत. तर पूर्ण काय झालं आता फक्त वाजवायचं आहे. झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो तसा. चला वाजवायला वारते एकविरायच्या दारात. हा ना ढोल बघा कसे होले. गाईच फायनली वरती पोहोचलोय आम्ही. इथं वाजून देत नाही पण तिला आम्ही वाजवायचं. मग लेणी परिसरात मंदिर परिसरात फटाके वाजवण्यास ह्याचा नवस आहे ह्या बाबूचा बाबू रे
असं नाही त्याला असं तेवढा आम्हाला बरा वाटला. खालची वरपर्यंत चालले बाबा दम लागले. आलशी म्हणा वाजवायचं तर वाजून ना. गर्दी बघा किती आहे इथं. रविवार आहे ना, गर्दी तर असणारच. कालपर्यंत गर्दी आहे तिकडे. हा ना. तर काय तिथे भरपूर लाईन आहे, भरपूर गर्दी आहे. तर दर्शन घ्यायला काही भेटलाच नाही. आम्ही इथं दर्शन घेतला. बट फॉरेनर आलेल्या त्यांना म्हणजे घ्यायचा होता जरा ब्लॉगमध्ये. पण सांगू कसं मला एक विषय नाही सांगा ना कसा विचार केला जाऊन दे मग काय जमणार नाटक. तर काय आमच्या गाववाले भेटलेत पाठीमागे. काय करा लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तुमचं झालं दर्शन. झाला एकदम मस्त. यार आम्हाला दर्शन नाही भेटला. चल जातो पण. हो हो चला काय डायरेक्ट खाली आता. दर्शन पण नाही भेटला. बघू आता देवीची कधी इच्छा आहे. तर आता आमच्या 25 मुंड्या आहे. सकाळपासून उठून थकल्यात. पण आता मुंड्या काही साफ झाल्यात नाही ना. आमची पिऊ कधी आम्ही मुंड्या खाऊ कधी ना लोलू कधी ना लोलू कधी ना आम्ही नाचू कधी. तर तिथं जे वरते कोंबडे भेटले ते ठार कधी दिले त्यांना. वरते 3 भेटलं. 5चा टार्गेट होता. तर तिथं मुंड्या उठत घेतले त्या पण दाखवतो. अरे मग थोडी मजा येईल. हे पटावड उठणार भूक लागले मग पटावडा तोडायला पण घेतलेत. 25 मुंड्यांचा सामना. फटकेबाजी नक्कीच होणार. हा चला थोडा इथे गेले चिकन मॅरिनेट. तिथं घेतलं कोंबडा बनवला. कोंबडा आहे का फटक भाई एवढी मेहनत झेलते तेव्हा. छोटू तुम्ही कधी आले रे? 9 वाजता. नको बस पोट भरला. सांगू पोट भरला. टिकली लावायला रे. टिकली लाव ना पैसे दे. आता घड्याळाची वेळ झाली. जेवण वगैरे करून राजा बाबू सही. तर काहीच फायनली आम्ही घरी निघालोय. कारण ब्लॉग एकदम कंटिन्यू नाही करू शकलो. तर मोबाईल भरले माझा. मला त्याचे मोबाईल घेऊन ब्लॉग बनवायला लागतात. तर ठीक आहे घरी निघलो. वरून भाई आडवं पडले बाकीचे आपली पब्लिक. काहीतरी खावायला बघ ना. तर चला आता घरी जाऊ. वाजवायचं आहे का नाही. तर काहीच एकविरीचा ब्लॉग आपला आज एंड करतोय. म्हणजे भरपूर दिवसानंतर एंड करतोय. कारण मोबाईल माझा टांगापलटी घोरे परार. तर आय होप तुम्हाला आवडला असेल तर जास्त काय नाही लाईक शेअर कमेंट. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया कशा नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत गाईज बाय बाय.